घेता आनंद शनिदेवा छाया मार्तंड माया अखंड नाव तुझे उदंड शनिदेवा छाया मार्तंड दयाशील प्रचंड नाव घेता आनंद शनिदेवा यमदेव तुझा भाऊ नवग्रहांचा राजा तू महादेव गुरु तुझे करी विष्णूची पूजा तू कर्माचा सत्याचा न्यायाचा देव तू दुष्टान दुर्जनास देई घाव तू भक्तीत लीन होऊ तल्लीन एकमुखान बोला जय जय शनिदेवा जय 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 शनिदेवा 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 निरंजन समाभासं रघुपुत्रं जमाग्रजं छाया मार्तण्ड संभुतं तं नमामि शनैश्चरम् ॐ क्रान्तिं क्रौं सः शनैश्चराय नमः। मी अथक प्रयत्न केले, पण आता ज्ञान सभा ठरलेल्या वेळेतच होणारे देवा, जे काही घडते आहे ते मी काही टाळू शकत नाहीये। तरी मी ही प्रार्थना करतो, महाराज विक्रमादित्य आणि ह्या उज्जैन नगरीचे कल्याण होऊ दे। ह्या क्षणी त्यांना जरी समजत नसले की ते योग्य वाटेवर नाहीत, तरी त्याची त्यांना कठोर शिक्षा न होवो। महाराजांना काहीही झालं तर सगळं राज्य पोरकं होईल। काही झालं तरी ते या भूमीचे राजे आहेत। विक्रमादित्य राजांवर कोणतंही संकट यायला नको। शुभम भवतु। हे श्री महादेव, हे माते, मी आपल्याला इथे काहीतरी महत्त्वाचं सांगण्यासाठी आलो आहे। सांगा इंद्रदेव। विक्रमादित्य हा इतका चांगला राजा आहे की अशा राजाचं असणं हे सगळ्यांच्याच भल्याचं आहे। लोक त्याचेच किती गुणगान करत आहेत। तो चक्रवर्ती सम्राट तर आहेच, पण देवांचेही जे कार्य आहे ते तो करतो आहे। एका परीने तो आपला भार हलका करतो आहे, तर त्याची अशी परीक्षा होणं योग्य नाही। हे श्री महादेव, तुम्ही त्याचे रक्षण करा। इंद्रदेव, तुम्ही समजता आहात तसं नाहीये ते। विक्रम हा पद्मसेनेचा नियोजित वर आहे, म्हणूनच त्याची परीक्षा घेतली जाणार आहे। इंद्र, तुझ्या ध्यानात आलं ना आता? अर्थात प्रभू। तुम्हाला ठाऊक असेलच की पद्मसेना ही श्री महादेवांची केवढी मोठी भक्त आहे। तिचाच विवाह विक्रमादित्यासोबत व्हावा असा विचार आहे। मला आज्ञा असावी। हे सगळं तू बोलायला नको होतस। तू सगळंच सांगून टाकलंस। कशाला विवाहाचा विषय काढलास? पद्मसेना, अगं पद्मसेना, काय झालं यामिनी? अहो दूत आलाय वार्ता घेऊन उज्जैन नगरीतून। काय सांगतेस? खरंच? अहो वय सांगावा असणार तिकडचा।
श्री महादेवांची कृपा आहे. कसला संदेश असेल? चल बघू. पिताश्री, उज्जैनहून संदेश आल्याचं समजलं. काय लिहिलं आहे? तेच वाचतोय. प्रथम दर्शनी तरी काय लिहिलंय ते तरी सांगा. सगळं सांगतो. थांब, धीर धर. तुम्ही हसता का आहात? शुभ वार्ता आहे. उज्जैन मधील ज्ञानसभा झाल्यावर राजे विक्रमादित्य यांचे माता पिता आपल्याशी संपर्क करतील. खरंच? हे घे, तू स्वतः वाच. खरं शुभ वार्ता आहे. पण मनात एक शंका आहे. कसली? पद्मसेना, तू तुझ्या कक्षात जा आणि शांतपणे वाच संदेश. होय. तिच्या समोर कसली शंका काढतेस? हं? ही ज्ञानसभा कसली आहे? मलाही ठाऊक नाही. तू असं का विचारलं? मनात शंकेची पाल चुकचुकली हो. अगं, विक्रमादित्य राजांच्या माता पित्यांचा संदेश आला ही काय साधी गोष्ट आहे का? तू आधी श्री महादेवांसमोर काहीतरी गोड ठेव आणि आशीर्वाद माग. हो, माझ्याही मनात उगाच कसली शंका येते. पण तुझी शंका योग्य आहे. ही ज्ञानसभा कसली? अहो, आता वाचा लवकर आणि सांगा काय लिहिलंय त्यात. हो, थांब. यामिनी, अगं मी इतकी आनंदात आहे की काय सांगू आता तुला. ते दिसतंय तुमच्या चेहऱ्यावरती. थांब, हे घे. हो नका, तुम्ही आनंदात आहे सा. मग आणखी काय पाहिजे मला? विक्रमादित्य राजे आहेत. त्यांच्या माता पित्यांनी असं कळवलं आहे की ज्ञानसभा झाली की तात्काळ त्यांच्याशी बोलणी करतील आणि भेट घडवू. हो, म्हणजे झालंच की. अगं तसं नाही. आधी भेटणं होणार, मग बोलणं होणार. आपण जायचं का उज्जैन नगरीत? होय. हो, माझं माहेर आहे ते. अगं हो, खरंच की. उज्जैन नगरी काय हाय ते कसं सांगू? असं वैभव हाय की विचारू नका. मला पण ती नगरी बघण्याची खूप इच्छा आहे. आणि आमच्या राजासनी बघायची नाही का? हा, काहीतरीच ग तुझं.
नमो नमः. महाराज कोणत्याही क्षणी येतील. आपण लवकरच ज्ञानसभेला सुरुवात करू. उज्जैनचा राजा क्षत्रिय सम्राट बुद्धिशाली शौर्यवान आणि उदार. उज्जैनचा राजा क्षत्रिय सम्राट बुद्धिशाली शौर्यवान आणि उदार. त्रिलोकी एकमेव राजा सर्वशक्तिमान राजा विक्रम. विक्रमादित्य राजा विक्रम. आजच्या विशेष अशा ज्ञानसभेत सगळ्या ज्ञानीजनांचं स्वागत. आपण इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल सगळ्यांचे आभार. मी चक्रवर्ती सम्राट महाराज श्री विक्रमादित्य यांना विनंती करतो की ही ज्ञानसभा आपण आयोजित करण्यामागे काय विचार आहे हा आपण सगळ्यांसमोर मांडावा. उज्जैन नगरीत आपल्या सगळ्या ज्ञानीजनांचं मी स्वागत करतो. आपल्या राज्यात ज्ञानकुंड धगधगत ठेवण्याचं कार्य तुम्ही करत आहात. माझे भाग्य की तुम्ही माझ्या राज्यात आहात. राजन, नवग्रहात सर्वश्रेष्ठ ग्रह कोण याविषयी विचार मंथन करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या ज्ञानसभेचं आमंत्रण आम्हास प्राप्त झालं. हा विषय सुलभ निश्चितच नाही. अशा प्रकारचं विचार मंथन आयोजित करण्यामागचं प्रयोजन आम्हास कळू शकेल काय? राजन, उद्या सूर्यास्ताच्या आधी उत्तर दे, नाहीतर तुला ठाऊक आहे मी तुझा प्राण घेईल. आजपर्यंत काही गोष्टी मी गुप्त ठेवल्या, पण आज मी जाहीरपणे सांगतो की मी गूढ विद्यांचा अभ्यास करतो. आणि या साधनेत वेताळाने मला जो प्रश्न विचारला तोच मी आपल्या सगळ्यांसमोर ठेवला आहे. नवग्रहांमध्ये सर्वश्रेष्ठ ग्रह कोण?
राजन, वेताळ देवतेने काही अटी नियम घातलेले आहेत का? होय, मी सूर्यास्ताआधी त्याच्या प्रश्नाचे योग्य उत्तर दिले नाही तर तो माझे प्राण घेईल. राजन, मी तसं होऊ देणार नाही. या ज्ञानसभेचा शेवट कसा होतो याची मलाही उत्सुकता आहे. परंतु राजन, एक गोष्ट आमच्या ध्यानी आली नाही. आपण ज्ञानी आहात, मग ग्रह तारे नक्षत्र सर्व प्रतिकूल असताना आपण अशा प्रकारच्या महत्वाच्या सभेचं आयोजन कसं काय केलं? राजन, या सभेचे प्रमुख आपण आहात, त्यामुळे या सगळ्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतील. ज्ञानी राजपुरोहितांनी आपणास योग्य सल्ला कसा काय दिला नाही? ह्या प्रहरात ज्ञानसभा नको हे मी सांगितलं होतं आचार्य. आपण शुभ अशुभ या विषयावर न बोलता ज्ञानसभेला सुरुवात करूया. मी प्रार्थना करतो आचार्य केशवराज, आपण सुरुवात करावी. जपाकुसुम संकांश काश्यपेयम महददुत्थितम तमोरीम सर्व पापग्न प्रणोतोस्मी दिवाकर. जास्वंदीच्या फुलाप्रमाणे लाल अंगकांती असलेल्या कश्यप ऋषींच्या वंशात जन्मलेल्या अत्यंत तेजस्वी अंधाराचा शत्रू, सर्व प्रकारची पापे नष्ट करणाऱ्या दिवसाच्या राजाला सूर्याला मी नमस्कार करतो. ही सूर्यदेवांची स्तुती आहे. ग्रहमंडळांचं केंद्रस्थान म्हणजे सूर्यदेव. हे ऐकून मला असं वाटत आहे सूर्यदेव हे सर्वश्रेष्ठ ग्रह आहेत. रविपुत्रम यमाग्रजम हे चंद्रदेव, आपल्या सगळ्यांना आपले कार्य ठाऊक आहे. सारे नवग्रह त्यांचे कार्य करत आहेत. यात कोणी श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नाही. आपल्याला ठाऊक आहे की कृतज्ञता महत्वाची, तसे सगळेच श्रेष्ठ आहेत. पण बघा आता, मनुष्यच ठरवू लागला आहे की श्रेष्ठ कोण कनिष्ठ कोण. काय करावं? तुम्हाला तरी हे योग्य वाटतं आहे का?